ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून छायाचित्र दिनानिमित्ताने 17 ते 20 पर्यंत छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन भरवण्यात आले आहे। त्या निमित्ताने अध्यक्ष आनंद कांबळे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे। प्रथमतः सर्व ठाणेकर नागरिकांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक तीनाथ नाका येथे ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांनी आयोजित केलेले छायाचित्र प्रदर्शन आणि फोटो एक्झिबिशन प्लस फोटो कॉम्पिटिशनचे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। त्या प्रदर्शनामध्ये वाईल्ड लाईफ, न्यूज, वेडिंग ह्या अशा विषयावरती फोटो भारतातील सर्व छायाचित्रकारांनी पाठवलेले आहेत। त्यांच्या निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे। मागच्या वर्षी ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता, यावेळी देखील ते उदंड प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमचे जे फोटोग्राफर आहेत ठाणे शहर आणि आपल्या जिल्ह्यातील, त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या हेतूने हे फोटो एक्झिबिशन आम्ही भरवतो। मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील त्या फोटो एक्झिबिशन करता तुम्ही यावं। त्या फोटो एक्झिबिशनचं उद्घाटन 17 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। तरी आपण सगळ्या ठाणेकरांना माझी नम्र विनंती आहे की आपण यावं। हे फोटो जे आमच्या कलाकारांनी काढलेले आहेत त्या फोटोंचा अनेक वेगळ्या अँगलमधले वेगवेगळे चांगले फोटो आपल्याला पाहायला मिळतील। आपण ते फोटो पाहून तृप्त व्हाल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की आपण हे फोटो एक्झिबिशन पाहण्याकरता जरूर यावं। हे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि महापालिकेच्या वतीने भरवण्यात आलेले सेकंड वर्ष आहे। यावर्षी आम्ही पहिल्यांदाच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोबाईलवरून फोटो काढण्याची संधी दिली आहे। आणि त्याचबरोबर ठाणे महापालिकेची जे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे अशा लोकांना आम्ही फोटोग्राफी एक्झिबिशन आणि कॉम्पिटिशनचं दार खुलं करून दिलं आहे। त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात फोटो आलेले आहेत। आणि आपल्या ठाणे शहरातील कॉलेजमध्ये जी मुलं शिकतात त्यांना देखील संधी मिळावी, त्यांना देखील फोटो काढतात ते त्यांच्या फोटोंना देखील प्रसिद्धी मिळावी की त्यांचा जो कलागुण आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन द्यावं या हेतूने त्या मुलांचे देखील आम्ही फोटो काढले आहेत। तर ते आपण यावं आणि त्या फोटो ती कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशन पाहावं ही आपल्याला सर्वांना ठाणेकरांना नम्र विनंती। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे बाळकुम नाक्यावर ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न, एक आरोपी पकडला, उर्वरित आरोपींचा शोध सुरू। ठाणे शहरातील बाळकुम नाक्यावर गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। 4 इसमांनी एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला। हा धक्कादायक प्रकार घडला असताना दुकानदारांनी धैर्याने प्रसंगावधान दाखवले आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली। घटनास्थळी वेगाने दाखल झालेल्या ठाणे पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले आहे, मात्र उर्वरित 3 आरोपी फरार झाले आहेत। दरोडेखोरांनी दुकानात शिरताच बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदाराच्या तत्परतेमुळे त्यांचा हा डाव फसला। पकडलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली। त्याच्या सहाय्याने उर्वरित फरार आरोपींचा माग काढला जात आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींचे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या टोळीवर इतरही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे।
ठाणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या घटनेनंतर बाळकुम नाक्यावरील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी स्थानिक व्यापारी संघटनांना विश्वासात घेऊन सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा केली आहे. या घटनेच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुकानांमध्ये सुरक्षा कॅमेरे आणि अन्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत असून ठाणे शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांची हर घर तिरंगा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे कार्यक्रम संपन्न. हर घर तिरंगा अभियानांतर्गत ठाणे जिल्हा परिषद ठाणे येथे 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान अभियान साजरे करण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने 14 ऑगस्ट 2024 रोजी तिरंगा सन्मानाबाबत शपथेचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता पार पडला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या आनंद उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरे करण्यात येत असून या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन, स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन अशी शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषद केंद्र शाळा वेहेळे येथील विद्यार्थी यांनी देश माझा मी देशाचा सदैव ठेवू भान समूह गायन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी प्रमोद काळे, मुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बोरडकर, जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, महिला व बालविकास डोंबिवली चरस विक्रीच्या प्रयत्नात पोलिसांनी केली मोठी कारवाई. 2 किलो 41 ग्रॅम चरस व 2 मोबाईल जप्त. डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखा घटक 3 कडून 6 ऑगस्ट 2024 रोजी मोठी कारवाई करत 12,62,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ चरस जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार प्रशांत वानखेडे यांना डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ स्कायवॉक खाली कॅनरा बँकेसमोर एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून इसम जुनैद शिबली अली वय 30 वर्षे याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी घेतलेल्या जुनैदच्या झडतीत त्यांच्या बॅगेतून 1 किलो 18 ग्रॅम चरस आणि 2 मोबाईल फोन सापडले. त्यावरून डोंबिवली पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपासाकडे गुन्हे शाखा घटक 3 कडे वर्ग करण्यात आला. अटक आरोपी जुनैदच्या चौकशीत सांगितले की त्यांच्याकडे सापडलेला चरस हा पदार्थ बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सोल येथील बबलूबाईकडून विक्रीसाठी आणला होता. पुढील तपासादरम्यान जुनैदच्या त्यांच्या मुंब्रा येथील मित्राच्या खोलीत असून चरस असल्याची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे जाऊन 1 किलो 23 ग्रॅम चरस जप्त केला. आरोपीने आणखी कबुली दिली की 1 किलो चरस सैराट उर्फ राहुल अण्णा गृहिले या व्यक्तीच्या विक्रीसाठी दिला होता. या प्रकरणात एकूण 2 किलो 41 ग्रॅम चरस त्याची बाजारात किंमत 12,48,000 रुपये आहे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. यांचे सिनियर PI नरेश पवार आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती की चरस आपल्या इकडे विक्री होणार आहे. त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 शेखर बागडे साहेबांनी त्याच्यामध्ये
ट्रॅप आयोजित केला पूर्ण टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट झाला. त्याचं नाव जुनैद शिबली अली असं नाव आहे आणि हा राहणारा आहे मूळचा बिहारचा दरभंगाचा आणि आपण याला याच्याकडून 2 किलो चरस त्याची किंमत जवळजवळ 12,62,000 आहे मार्केट रेट त्याचा आपण हस्तगत केलेला आहे. आणि याच्यात आणखीनही काही पुढे डेव्हलपमेंट आहेत. याला इंट्रोगेट केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा नेपाळवरून हा बिहारमध्ये सप्लाय झालेला आहे हा माल आणि बिहारमधून आपल्या इथं हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आता याचं बॅक आपण ट्रॅक करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बिहारमधली काही लोक इन्व्हॉल्व आहेत आणि अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापार हा चरसचा चालत आहे. त्याच्यावरती आपण पुढचे आरोपी अरेस्ट करून याच्याकडून माल हस्तगत होण्याची शक्यता आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट 3 क्राईम ब्रँचने केलेली आहे या ठिकाणी. आणखीनही काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला ब्रीफ करण्यात येईल. याच्यामध्ये बाय रोड नेपाळ टू बिहार आलेला आहे आणि हे बाय ट्रेन आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. तर याची आणखीनही माहिती घेत आहोत की याचा बाकीचे इथं कोण रिसिव्हरही आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर बाकीच्या याच्यामध्ये काही नेक्सस इन्व्हॉल्व आहे का त्याचाही तपास याच्यामध्ये चालू आहे. कधीपर्यंत आहे आता 7 दिवस आता NCR मध्ये आहे आरोपी. आता जो आरोपी आहे ते 7 दिवसाची आपल्याला पोलीस कस्टडी होती. आता तरी प्रायमोफेसी असं कुठले आढळलेले नाही. हे फक्त आरोपी आहे हा नेपाळमधून त्याला सप्लाय झालेला आहे आणि बिहारला झालेला आहे आणि बिहारमधून आपल्याकडे आलेला आहे असं याच्यामध्ये प्रायमोफेसी पहिल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये येते. आणखीन याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल त्या पद्धतीने. CSMT रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केले. तसेच दिवा CSMT रेल्वे सेवा सुरू झालीच पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या निषेधासाठी काळ्या फिती बांधल्याचे प्रवाशांनी सांगितले. ठाणे शहरालगत असलेल्या दिव्यात परवडणारी घरे मिळत असल्याने दिव्यात घर घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिवे शहरातील लोकसंख्या देखील वाढली आहे. हजारो प्रवासी दररोज दिवा ते ठाणे मुंबई असा प्रवास रेल्वेने करत असतात. दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा रेल्वे गाड्यांमध्ये शिरणे शक्य होत नाही. काही जलद रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा आहे, परंतु येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करून दिले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांचे इतर प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग देखील उद्भवतात. जून महिन्यात समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. दिवा स्थानकातून प्रवाशांनी रेल्वे गाडीत चढू नये म्हणून एका डब्याचे दार बंद करण्यात आले होते. तर सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वे गाडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून महिलांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला होता. दिवा स्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने दिवा CSMT रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. बुधवारी दिवा प्रवासी संघटनेने दिवा CSMT रेल्वे सेवा सुरू करावी तसेच कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा यासाठी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केले. तसेच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा थांबा मिळालाच पाहिजे. दिवा CST लोकल सेवा सुरू झालीच पाहिजे.